काय गड्या शिवलाल भाऊ, कालपासून घाटीला खवखव करून राहिली गड्या. काय अटकलं काय माहित गड्या घाटीत. 90 मारणार रे, 90 मारलं की सरस होतं. जाईन का निघेन काय घाटीतला जाईन सर. लोकांच्या एवढ्याला जमीन गेलेल्या का त्याला घाटीतला घायचीच आहे. चाल मग बबन मा नंबर आहे, मी भरतो गाडी. नाही हो बबन भाऊ, काही सांगते रे शिवल्या. 90 मारा, आपला व्हिडिओ लहान लहान लेकरं पाहतात ना. नाही रे मजाक करते गड्या तो. आता आपल्याला माहित नाही का स्वभाव कसा आहे तर. नाही दादा, 5-10 रुपयासाठी कुठे चिकचिक करायला पुरते काय. पहा आता कसं तिकडून येता मी 25 रुपयातच झालो बा, जास्त गाव फाट्याहून. हो बा, मग एसटी नाही या बा, तुम्ही एसटी नाही या, काही विषय नाही. बापा रे, देडके साहेब दिसतात. कुठे चालले हो देडके साहेब? चाल द्या ना बा, चाल द्या तुमचं. आता मी पाहूनच राहिलो मगापासून तुम्हाला. तुमच्याच गावात चाललो ना, आता पोरीच्या घरी चाललो ना मला. हो हो हो, मुंगशीराम भाऊच्या घरी आमच्या नाही. चला चला ना, आपला घर पोचाटो आहे, काही वांधा नाही. चला बरं, येतो मी बस स्टँडमधून सवारी आणतो त्यातलो. अरे का हो भाऊ, तुमच्या वैयक्तिक आहे का हा ड्रायव्हर? हो, आता माझ्या पोरगी द्यायला नाही याच्या गावात, त्याच्या घराजवळच घर आहे माझा व्हायचं. हो ना राजा, आता पहा बरं राजा, मी येताना 25 रुपयात आलो, आता हा आणते की बा 35 रुपये. कोण्या गावच्या तुम्ही आबाजी, कोण्या गावच्या? कायम खेळाचा हो भाऊ, मी कायम खेळ आपलं जास्त गावचे तिकून काकोडा कायम खेळ. मग एसटी गिष्टी जात नाही का तिकडे? काही एसटी जात नाही का तुमच्या गावात? नाही ना, अंदर आहे जरासं गाव, त्याच्याने एसटी गिष्टी काही जात नाही. आम्हाला जावं लागते जास्त गाव फाट्या लोक, मग लगे तिथून पासून या टोकेटो लागतात. हो राजू, मी एक दिवस गेलो तिकडून संग्रामपूरले. हो, जास्त गाव, कडमखेड, काकोडा. हो रे, ते तिकडून आहे की नाही. चला ना मग, कुठे एसटीची वाट पाहून राहिले. 5-10 रुपयाच्याच जे काय करावं लागते. हो ना, आता कसा एक तर नाताईनं भात कसा केलाय ना, तू भातक्यासाठी वाट पाहून राहिलीस ती. चला बा, मी येतो, जाऊ दे तिकडे. आई ते पप्पन घेऊन दे ना मला, पप्पन. बाई ते पप्पन खाऊ नाही बिचारे, ते काय खरं असते व, कुठे बसतात आणि काय करतात. सारेच तर लेकरं खाऊन राहिले पाहिलं अख्ख्या बस स्टँडवर. सारा बाया आणि कुया माणसं सारे तर खातात ते, मध्ये आणतं की लेकरं बसतात आणि काय करतात. मग ते बिमारी पडतात ना, बिमारी पडतात. तू पडतं का बिमार? काही नसते होत, काय होत असते ते खाल्ल्यानं पप्पन गिप्पन. कसे काय बिचारायचे पोटं घरं दारा चालवा लागतात त्याले बी. तुला काय आहे, रोजगार निर्मिती होते म्हणतात. आमचे गुरुजी सांगत जात त्या दिवशी. सांग बाई, कशा लेकराला समजते रोजगार निर्मिती होते म्हणते. पाय वा हो बाई, हो की नाही, रोजगार निर्मिती होते हो, पोटं घरदार चालतात त्याचे. पण बाई अटी सक्कीने सोडत नसतात ना. आपली बॅग आहे ना, बॅगवर हात ठेवूनच राहा लागते. अटी साक बॅग सोडली की गेली. आपण आहे की नाही, आपल्या जोड आला की नाही, मग घेऊ ते. हा कधी येईन तो आपल्या जोड, बरोबर. आता तू म्हणशील तो. चला, कालखेड, मनसगाव, खेरोळा फाटा, वरवट फाटा, वरवट. बायस कायले गोष्ट घेतात भाऊ आपल्यासारखेची. आता नाही एसटी आहे ते आता तिकटात. आता कायले पाहता नाही, पाहिजे आता इतकं कल्ला करून राहिलं तरी बी. अरे मावशी, कुठे चालल्या? हो बापा भाऊ, मला भावाच्या घरी चालली बा मी सावळीले. सावडीला चालल्या काय? चला ना मग, आपला ऑटो त्याच रस्त्यावर जाते. पातोळ्या फाट्यावर उतरा लागते तुम्हाला. पातोळ्या फाट्यावर चालले जा मग सावडीले. हो बापा, मा भाषा येऊन राहिला म्हणले पातोळ्या फाट्यावर. पण मग किती रुपये घेसान तुम्ही? आता एसटी अर्ध तिकीट घेते बा आमचं. मला 15 रुपये घेईन एसटी, मला तिची घेईन 15 रुपये. तेवढेच देजा मग मला बी, मी काही जास्त मागणार नाही. तेवढेच देजा. तेवढे म्हणजे किती बापा? 15 म्हणजे 30 रुपये का तुम्हाला? 30 नाही, 30 आणि 15 45 रुपये देजा मावशी. अर्ध तिकीट तुमच्या नातीचं, फुल तुमचं. नाही रे बापा, इतके काही देत नाही मी. 30 रुपये देईन, सांग येतात नाही तर काय. चला, काही घिसघिस करायला पुरत नाही. 30-35 रुपये महिन्याला पुरते, घेऊन जायला पुरते. तशाच कुठे शिटायत आता बस स्टँडवर कोणीच नाही. सारं भुक्कड झालं. असं करता मावशी, माय 45 जाऊ द्या आणि तुमचे 30 रुपये जाऊ द्या. 35 रुपये देऊन द्या बा. चला चला बापा, पण मला तिले मला चांगली जागा देता बसले. नाही तर मग तुम्ही भरलाय गोंबो माणसं जात नाही तरी घालता बापा गाडीत. आणि मग बसता येत ना, आता लेकराचे हाल होतात सारे. नाही ना बापा मावशी, आता 2च जण आहेत. लगे आता तुम्ही 2-4 जण असता. आता 2-4 जण अजून घेऊ. बस चल ना जो. चला, शिवलाल ते न्यायला पुरते. शिवलाल आहे वाटते तो. ओ शिवलाल, शिवलाल. अरे का लखलख काका, हे कोपडे टाकी की कोपडे? तेच ना मग, त्याच्यासाठीच आवाज दिला तुले. हे घ्या लागते ना आपल्याला, गावावर न्याय लागते नाही घरी. हे राजा टाकी राजा, हे कशी नाही सांगू, हे वर न्याय लागेल मग बांधून आपल्याला कॅरियरवर. हो, आता कॅरियरवर नाही की नाही तर मग अंदर टाकून मागच्या डब्यात आल्या. नाही ना, मागच्या डब्यात कसं सवारी गिवारी आली तर तेवढं मग कसं सवारी गिवारी बसतात. वर कसं तुमचे पैसे वाचतात काही ना काही. बरं, मग किती टाईम आहे समजा तरी? जरा ना, आता 4 सवाऱ्या आहे तरी समजा अर्धा घंटा लागू शकते. अर्ध्या घंट्यात चालली आहे. बरं, मी घेऊन जातो ना बा, तरी साक बसतो मग गाडीजवळ. वर ठेवून देतो आहे की नाही, तू आला की बंद करतो. किती रुपये घेशील मग याचे? किती घेशील? देऊन टाक जा, 300 रुपये देऊन टाक जा. 300 लय होती ना रे बा, सवारीच्या हिशोबाने घेणं. सवारीच्या हिशोबाने असते करायला लागलं का ते वर बांधा लागते, बांधून करायला टाईम लागते. घरी बी घरपोच नेऊन द्यायला लागेल, तरी काढायला टाईम लागते. झालं, कोणी पाहिलं गेलं, पकडलं गिकडलं ते आलं लागे वर हवा घेते ते. बरं, असं करतो, 250 रुपये देऊन टाकी ना. हो, जा मग, पाहिजे सवारी गिरा उतरू नका देऊ. ह्यातले काय हे लोक बी आपल्या गावातले ढोरे देतात मोकाट सोडून. लोकांच्या वावरात जाऊ की ते नुकसान हो, पावते बा कोणा जाय तो. अरे वा, हे तर आपली माऊली आहे, देवगाय आहे आपल्या गावातली. हे हो, इले कोण मना करते बापा, हे देवाच्या घरचे ढोर आहेत बापा, येईल कोण मना करी नाही. पण अजून संस्कृती जिवंत आहे नाही. पहा बरं राजा, अजून देवगाय आहेत, लोक त्याचे पालन पोषण करतात. सांगा बरं राजा, आपण आपल्या घरची गाय असली तर बरोबर तिचं समजा काय जंद्याच्या वक्ती जे काय ते करत असतो, सुजी गिजी आटा गिटा लावतो. येईल काय बिचारीचं कुकडे जनले, काय वासर कुकडे काय 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 कुत्रे न्यारे तरात देतात, माणसं न्यारे तरात देतात. पिलाच्या अगदार लोकच ओढून घेतात काही काही तर.
जाऊ द्या, पण ज्याचं कोण नसते त्याचा देवच असते. मला वाटते इले एखादं व्यसन घाला आणि लागे इकडे आपल्या वावरातच बांधून टाकत जा, जरा जरा चारा टाकत जा इले. काय आता लोक तर म्हणतात की मोकाट्या ढोराला व्यसन नसते, पण आता बांधा आपल्या वावरात आहे की नाही, तेवढी सेवा घडते. चारा गिरा टाकून देऊ हिच्यासाठी मस्त. आता घरी एखादं जुनं व्यसनही नशीन बाबा. आता आपल्या वावरात आली माऊली, मला वाटते अटीच राहू दे आहे की नाही. मला वाटते शिवलेला फोन लावा, तो निघाला असेल आता. क्रुक 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 क्रुक. अरे बोला सरपंच साहेब, काय म्हणता? अरे काय निघाल शिवलाल, निघाला का तू? नाही रे सरपंच साहेब, अजून समजा अर्धा घंटा लागते, सवारी राहिले अजून भरायच्या गाडीत. बरं, येता येता इकडून येशील काय? श्राव घेऊन येतो कडा, एक व्यसन आणजो आपल्या गावातल्या देवगायसाठी. बरं बरं, हार्डवेअरवर यासाठी आज तिकडून टाकायला ना गावातून. हो टाकतो. काही विषय होता काय? काय नाही, बिचारी हिंटे इकडे तिकडे. म्हटलं एखादं मोरकं गिरकं लावून आपल्या वावरात बांधून टाका. इले चारा गिरा टाकायला येतोच माणूस कोण ना कोणी. बरं बरं, दोन काही घेतो मी, घेऊन येतो मग हातात. अरे का मावशी, 35 रुपये चिल्लर द्या ना बा. आता चिल्लर कुठे आहे? आता पहिलीच तर ट्रिप होती माझी. आता बाप्पा भाऊ मी कुठून आणू चिल्लर? पाना चमचे पाना 100 रुपये फक्त माझ्याजवळ. आता एवढेच आहेत बाप्पा. आता मावशी सांगा, आता चिल्लर 35 रुपये देणार तुम्हाला. आता मी कुठून आणू 65 रुपये बाकीचे? थांबा पाहतो मी आता हे देणके साहेबांकडे शिंद घेशील तर. का देणके साहेब, चिल्लर गिल्लर आहे का 100 रुपयाची? पावर आहे शिवलाल भाऊ, मीच तर या चिल्लरची वाट पाहून राहिलो बा. मी आता तुमच्याजवळ चिल्लर गिल्लर झाली तर मी घेऊन म्हटलं. आता माझ्याजवळ तर काही नाही बा चिल्लर. अरे का काकाजी, तुमच्याजवळ आहे का चिल्लर गिल्लर आहे का बा? 100 रुपयाची द्या ना असेल तर. अरे बापा, नेमकेच पैसे दिले ते मग वायरीनं माझ्याजवळ. आता फक्त 35 रुपये आहेत. जायचं भाडं याचं भाडं बाजार आटासाठी बाबा 35 रुपये आहेत रे बाबा माझ्याजवळ. हो, आता या म्हातारा कुताराजवळ कायचे बाबा, काय पैसे घ्यायचे वर कायचं काय सरपूर आहे जोड. मग सांगा ना मावशी, काही ऑनलाईन फोन पे गिनपे असेल काही सांगा ना काही. हो बापा, फोन पे करायला मोबाईल तर पाहिजे माझ्याजवळ. मोबाईलच तर नाही, कुठून फोन पे करीन मी? पहा ना या तुमच्या नातीजवळ असतील काही भातके घेतल्याचे. बाई आहेत का दादा पैसे घ्यायचे काही? माझ्याजवळ नाहीत. मी असले तरी मी देत नसते तुम्हाला. आता ते काज बापा लहान लेकर होते, त्याच्याजवळ काय भातके गितके असले तर सारे माझ्याजवळ असतात. आणि माय काले देते लेकराच्या जवळ आहे आणि ते आजी घे नाही काही ना काही खायले. बरं, मग आता कसं करता सांगा तुम्ही आता. थांबा बाबा, थांबा 5 मिनिटं. मला भाषा येऊनच राहिला असेल. गाडी घेऊन येतो म्हणे आता तुम्ही आले. तू फटावर थांब म्हणे. अरे आली का त्या? चाल बरं. अरे बापा वक्ता राहिला. 35 रुपयात कर भाऊ अजून चिल्लर दे बरं. या बाच्या गाडीत आली मी. 35 रुपये देऊन द्या माझ्या भाड्याचे. शिवलाल घराला घ्या लागत होतं गड्या, तरी घराजवळ कसं काढलं असतं तर बरोबर गेलो असतं बा. आता माझ्या नेल्या जाते काय? हा बाबा लखलख काका, तुमच्या नेवल्या नसेल जात तर मी लिहू लागते का बरी? तसा काही विषय नाही, पण ते कसं गाडी गावात न्या, गावातून वापिस आणा, नटी डबल झाडाखाली लावा. बरं मग काढू लागा ना तेवढी, काढून द्या बा. अरे आयो काय पाठ दुखते राजा, असं वदर खादर चढलं की. बरं हपाकडे शिवलाल, आता सोमवारी देऊन पैसे. हा पहा देणगे साहेब, याटवाल्याचे हाल पहा. आता तटून टाकी आणली बी, टाकली बी, आता काढू बी लागली तरी बी समाधानीच नाही अजूनही बी. हो, जसं काही फारच जसं काही समाजाचं कल्याण करून राहिलं असं वाटून राहिलं ते. हो ना, आता ते पाहिलंच मी ना. आता तुम्ही किती काय केलं त्या माणसासाठी, पण काय केलं त्यानं काम तुमचं? शेवटी काय आहे नाही, सोमवारच दाखवला की नाही. याच्यात त्यानं मी गावातल्या लोकांच्या टिरपाई घेत नाही, कोणाचं काही आणत असलं ते आणतही नाही. ते काही झालं की आता सोमवारवर येते. आता सोमवारला गाडीत बिगर पेट्रोलचं डिझेलचं चालते काय, पण हे आणतात नाही, हे सोमवारच दाखवतात. त्याच्यापेक्षा दुसऱ्या गावाले पुरले वा, हातात पैसा देतात, काही घिसघिस करत नाहीत, काही नाही. हे नाही सांगत की गाववाले सांगत नाही म्हणून गाडी. नाही मी बी कधी हवा तुम्हाला सांगतो शिवलाल भाऊ, कधीच गावातल्या लोकांना कांद्याचं रोप नाही देत काही. पिंकरचा पाईप तर नाही देत मी कोणाले. काय सांगा आता, हे लोक देत नाहीत ना, वक्तार आणू देत नाहीत ना. म्हणूनच तर म्हटलं कडा मारतीच्या लग्नात एवढे कमी लोक कसे काय होते, वाड्याला पुरी घाण काढली नाही याची. चला ना मग देणके साहेब, आता आपल्याच घरी चला, चागी घेऊ मग चालले जातात तिकडे पुरीच्या घरी. नाही हवा मला शिवलाल भाऊ, मी मग कधी घेईन चहा, पण आता मला अर्जंट वापस निघणार. आता वापस कधी काढता तुम्ही येतो? म्हणजे आता चालले ना, आता निघताय का लागे मला जातात काय? बरोबर, आता जेवण खाऊन केल्यावर चालतो बा मी वापस. हो ना, ते आता जरासं काम होतं तेवढं आटपलं की चालले, निपटलं की चालले. कुठे बा जाऊ माझ्या घरी राहत टाका जास्त दिवस. काय मारते गिरते पटत नाही का मारते मायचं याच्या पोरीचं काही असेल बा. चालतं दे, आपल्याला काय लागते. हां बरं बाबा, ताल तुलेच लावून राहिलं तुम्ही. ताला चला तिकून पाय बरोबर उचलला की नाही बातमी बात. अरे भावा, ताला मस्त साधलं, तू निघून गेला. हे पाय ना आता कशा या जरा म्हणून राहिले तर मावली तर कसा घेऊन राहिला, आणि ट्रिपच नाही भरली आणि ॲटोच नाही लागला. आणि म्हणजे काऊन काय झालं रे? RTO बाबा, RTO तरी म्हणतातच उभा आहे, जाऊनच नाही राहिला, सरकूनच नाही राहिला. हे काही गाडी तर पास नाही होऊन राहिली तिकडे. कधी झालं हे? मी निघून आल्यावर झालं वाटते. नाही बरोबर आहे काय, आता मग मी काही निघत नाही इकडून. तू निघू नको, मी काय म्हणतो त्या भनगा फट्यारला नंबर होता ना ताजवळ, त्याला लावून पाहिजे ना, काही गाडी गेली काय ना तिकडून. अरे तो काय जाग्यावर असते रे बा, तो रेतीचा एजंट आहे का? तो काय एका तटी असतो तो. त्याच्यापेक्षा मी एखाद्या दुकानदाराला फोन लावून पाहतो, तटून गेली तर लक्ष ठेवून असेल तर पाय तुम्ही. किती नेल्या तुला सवाऱ्या तरी? काचं काय रे बा, मारतीचा सासरा आणि लागे तो एक तो बुडा होता कायम खेळाचा, आणि या लखलकीच्या बुड्याचं ते पाणी टाकीन ते हे एक बाई एक पोरगी होती, म्हणजे 10-12 सवाऱ्या आणल्या मी ना. अरे बाबा, आता आलं तेवढं तरी आलं. आता आले का सवाऱ्या तितक्या मोठ्या, पण का आता आम्हाला जायला चालत नाही बाबा. काय आता कसं करा काही समजून नाही राहिलं. बरं पाय तुम्ही फोन लावतो तुला. का बापा, तुम्ही आले की नाही त्या कॅरेटवर बसता, तुमच्या ढुंगणार होतात नाही का ते कॅरेट? नृत्य तर इकडे कोणाला सांगा आता खाली बसताना जमिनीवर म्हणून कॅरेटवर बसते माणूस. काय आहे
मग एखादा स्टूल आणा, चौरंग आणा, काहीतरी आणा ना मग बसाले. हो जाऊ दे ते वाळवर लवकर जेवण. आणि ते बबन भाऊचा फोन काय आला तुम्हाला? हो आपली गाडी निघून आली, मग आरटीओची गाडी आली तरी सांग. आता त्या अटकेला चेगात निघून नाही राहिले तर आरटीओच्या धाकानं.